नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि वाचकांनो. सन इंटिग्रेट अँड मून डिफरेन्शिएट याच्यामध्ये डिफरेन्शिएशन आणि इंटिग्रेशन यांचा नक्की मिनिंग काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. डिफरेन्शिएशन होणं म्हणजे काय आणि इंटिग्रेशन होणं म्हणजे काय याच्याविषयी मी अनेक व्हिडिओमधून सांगितलेलं आहे. डिफरेन्शिएशन म्हणजे काय तर त्याचा सन, अर्थ आणि मून याच्याशी काय संबंध आहे तर नीट लक्षात ठेवा. इनिशियल टाइम ऑफ रेफरन्स ही जी आहे ही सन आणि अर्थ यांच्या दरम्यान आहे. इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स ही कुणाच्या दरम्यान आहे? सन आणि अर्थच्या दरम्यान आहे. आणि नॉन इनर्शियल म्हणजे ॲक्सलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्स जी आहे ही अर्थ आणि मून यांच्या दरम्यान आहे. जेवढ्या सगळ्या ॲक्सलरेटेड मोशन्स आहेत या सगळ्या ॲक्सलरेटेड मोशन या नॉन इनर्शियल म्हणजे ॲक्सलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजेच अर्थ आणि मूनच्या दरम्यान येतात. नीट लक्षात ठेवा. डिफरेन्शिएशन म्हणजे काय तर सन आणि अर्थ यांनी केलेली फ्रेम ऑफ रेफरन्स आणि अर्थ आणि मून यांनी तयार केलेली फ्रेम ऑफ रेफरन्स जेव्हा एका सरळ रेषेत असतात तेव्हा त्या नॉन डिफरेन्शिएटेड किंवा इंटिग्रेटेड असतात. आणि जेव्हा या दोन फ्रेम ऑफ रेफरन्स एकमेकाशी एक पर्टिक्युलर अँगल तयार करतात विच इज नॉट इक्वल म्हणजे विच इज एच टेन्स टू 0 आपण लिहितो. म्हणजे एच टेन टू 0 म्हणजे 0 जवळजवळ पकडायला पाहिजे. परंतु जेव्हा अँगल तयार करतात म्हणजे डिफरेन्शिएट होतात म्हणजे काय की त्यांच्यामध्ये एक पर्टिक्युलर अँगल तयार होतो तर एकमेकाला कोइन्साइड होत नाहीत. आणि डिफरेन्शिएशन जो टॅन थिटा हा जो रेशो आहे हा टॅन थिटा रेशो y/x जो आहे dy/dx जो आहे हा dy/dx अपॉन या दोन टाईम ऑफ रेफरन्स मध्ये निर्माण झालेला इनफायनेटिसिमल अँगल आहे आणि त्याचा हा टॅन रेशो आहे. हे डिफरेन्शिएशनचं मिनिंग आहे. आणि याच्याविषयी जास्त डिटेलमध्ये मी माझ्या पुस्तकात लिहिलेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव वाचकांना माहीतच आहे. न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मस्ट बी मॉडिफाईड, सन इंटिग्रेट अँड मून डिफरेन्शिएट, सचिन किरस थिअरी ऑफ टाईम कंपन्सेशन अशा 3 वेगवेगळ्या व्हर्जनमध्ये हे पुस्तक आहे. तर वाचकांनी हे पुस्तक वाचावं आणि त्याच्या प्रतिक्रिया कळवाव्यात ही नम्र विनंती. थँक्यू. धन्यवाद.